हाय एव्हरीवन, आज मी बनवला होता वाटाण्याचा खिमा. त्याला तुम्ही वाटाण्याची भाजीसुद्धा बोलू शकता. आणि मला वाटतं याचा शोध मीच लावला आहे, कारण मी त्याला वाटाण्याचा खिमा म्हणते. त्याच्यासाठी सर्वात पहिले वाटाणे भाजून घ्या आणि त्याच कढईमध्ये तेलामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करून कांदा आणि लसूण ॲड करा. तो व्यवस्थित फ्राय झाला की टोमॅटो ॲड करा. त्याच्यामध्ये मीठ ॲड करून त्याला मेल्ट होऊ द्या. एकदम सॉफ्ट झालं टोमॅटो की मग त्याच्यामध्ये लाल तिखट, धनापूड आणि गरम मसाला ॲड करा आणि ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करा आणि त्याच्यामध्ये थोडीशी दुधावरची साय ॲड करा. त्यानं खूप छान टेस्ट येते भाजीला. आणि ती व्यवस्थित मिक्स करून झालं की मग त्याच्यामध्ये मिक्सरला वाटाणा तो आधी भाजून घेतलेला वाटाणा फिरवून घ्या, तो पण एकदम मोठा मोठा. आणि मसाले करपू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं. तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण ॲड करू शकता. त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून तो एकदम दरदरा पिसलेला मी वाटाणा टाकला. त्याच्यामध्ये आणखी चिकन मसाला पण वरतून ॲड केला. तुम्ही करू शकता, तुमच्याकडे असेल तो मसाला. आणि थोडंसं पाणी ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स केलं आणि 10च मिनटात ही भाजी रेडी होते. ओके, बाय, भेटूया नेक्स्ट.